तर चिकन बिर्याणी बनणार आज समुद्रावरती बऱ्याच दिवसानंतर. इकडे बघता हे बघा चिकन एकदम मस्तपैकी फ्राय झालंय. तरी बघा मस्तपैकी बिर्याणी वाढली दादाने, एक टोप शिल्लक आहे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो साधारण 10-10:30 झालेत आणि आपण चाललोय समुद्रावरती. तर मस्तपैकी तिकडे कुकिंग वगैरे पण करणार आहोत. छान एकदम बिर्याणीचा प्लॅन आहे. काय अरे हे समुद्रावरती लागतंय काय? बिर्याणी बनवणार आपण. हे चिप्स खायला जातोय समुद्रावर आपण. भावेश आहे, रोशन आहे आणि सगळी घरातली मंडळी पण आहे. स्वरांश इलोच तो त्याला सोडलं तिकडं नेऊन. स्वरांश गेलो मामाकडे आहे. मामाकडे नाही कुठं, मम्मीच्या मामाकडे. तो हो एक पंटर आहे आमचं. हो बघा संधू एक आहे. तू नाहीत ना बाबू? येणार आहे. खुशी आहे. हॅलो कर. तर हे बघा डायरेक्ट घराकडून डायरेक्ट बीचवरती ही आपली मंडई. छोटी एवढी मंडई आहे बरीच. पाणी आणायला लागलंय. इकडे कविता आहे, ताई आहे, संधू आहे. आधी ना कुकिंगला किचन बघूया चला, नंतर काय ता बघूया. तोपर्यंत बुडकी मारून ये जा. ए भावेश बुडकी मारून ये जा. हवा आहे मस्तपैकी. तर इकडे मस्तपैकी आधी जागा बघूया कुकिंगला. बिर्याणी बनवूची आहे. तर हा इकडे कुकिंग पॉईंट आहे. हा बघा चूल पण बनवली आहे. तर इकडे ना हे बघा अगोदर ना पूर्ण बाउंड्री इकडे होती. आता झाडं वगैरे उपळून ना आतात गेली. तर बरीच झाडं उपळली आणि नवीन पण उपळत आहेत. ही बघा ही झाडं उभी होती तेव्हा, मोठी झाडं. तर इकडे ना ब्रेक वॉटर टाकायला पाहिजे, नाहीतर अजून काही वर्षांनी बघाल ना तर ही झाडं दिसणार पण नाही. मला वाटतं पूर्ण आतात जाईल लाटाने. पावसात खूप मोठी लाटं मारतात ना आतमध्ये, त्याच्यामुळे मग वाळूती मोकळी होते मुळांपासून. त्याच्यात मासे पण होते, पण कांडाळ विसरलेलो, नाही तर पकडलेलो सो एवढं मासा तरी. रोशना खेकडा पण आणला ना पकडून खाय ना आता. हा काय झोपटला काय का? मस्त आहे. डेंगो पडलो बघ. चूल पेटवू या आधी. काय करूचा? तांदूळ भिजत घालू. होय ती मगाशी भिंगरी दाखवल्याने ती संदूकच भेटली आणि ही बघा अजून एक भेटली. यो भिंगरे कवळू कालवा काय कळत नाही. तर चिकन बिर्याणी बनणार आज समुद्रावरती बऱ्याच दिवसानंतर. आपण मागे एकदा बनवली होती. आपण समुद्रावरती कुकिंग जास्त काही करत नाही. तर इकडे येणारच होतो तर बोलू कुकिंग पण करूया चला. दादाचा प्लॅन होतो भन्नाट कुकिंगचं. बिर्याणी कशी बनवतात ती दाखवितात तुमका. ती त्याच्या चॅनलवरती पण जाऊन बघू भेटत तुमका. तर एवढी सारी मंडई आहे. संधू आहे, रोशन आहे, दादा इकडे, वहिनी आहे. हे आमचे मंडई आहेत. टोप ठेवून बघितलात ना? कोण? अरे चूल सरकवायची येड्या, नंतर ॲडजस्ट करायची टोप ठेवून. हे इकडे चिकन आणलंय. किती किलो चिकन आहे? 2.5 किलो असेल मला वाटतं ना. 2.5 किलो चिकन आहे. मस्त की बिर्याणी बनवायची आहे. तो दादा आहे. तर तिकडे दादाच्या चॅनलवर पण बघू भेटत तुमका रेसिपी. भारी रेसिपी बघू भेटतात. जालिम रेसिपी बघू भेटतात तिकडं. बॉल नाही भेटलो. ह्या काय आणलं? बॅट आणला नव्हती, बॉलच ना. फिल्टर बॅट आहे रे. डायरेक्ट बॉल फिल्टर होऊन तरी जाणार नाही ना. षटकार. तांदूळ भिजत घालूचत. तर इकडे बघताय ही शिंपी आहे महाकुलची. मोठं महाकुल असतं ना, कटर महाकुल बोलतात ना, त्याची शिंपी आहे. फुसफुशीत असते. म्हणजे साईज केवढी होती असेल बघ. एवढी शिंपी आहे. तर मला वाटतं महाकुलाची साईज दाखव. साधारण एवढी तर महाकुल होत असेल ते. हां आज रेसिपी लवकर बनत कदाचित, कारण मंडई पण जास्त आहे ना. हेल्पर पण मारणारच. ए मेन शेफ कोण आहे रे? मास्टर शेफ कोण आहे? हां दादा. मास्टर शेफ दादा आहे आणि हेल्पर मंडई आम्ही मारणाची आहो. चिकन बारीकच आहे. बिर्याणीला पीस अशीच पाहिजे साधारण मस्तपैकी. तर ते धुवायचं आहे चिकन. हा इकडे तांदूळ भिजत घातला आहे बघा. 1.5 किलो तांदूळ आहे, बासमती चिकन आहे. आणि मंडई ही काय करताय रे? कांदे बिंदे कापताय? कांदा कटिंग, टोमॅटो कटिंग, काकडे बिकडे पण आणलेले आहे मस्तपैकी. कांदा कापू की मी? तर मित्रांनो ही मंडळी कांदे कापत होती. पण बोललो चला मी कांदे कापतो सुसाटमध्ये. तुमका माहिती आपण बेकार कांदे कापतो. आज गॉगल पण आणले त्यामुळे डोळे झुलणार. कसा शेपच गॉगल वाला शेप आहे आज.
आज काय पण झालं तरी गॉगल काढायचो नाही. भले कांद्याच्या जागी टोमॅटो कापू होय. पहले हमको कांदा काटने को नहीं आता था, बाद में हम 1.5 वर्ष प्रैक्टिस किया अकेले घर, बाद में ऐसा कांदा काटने को आया मेरे को. हे इकडे कांदे कापलेत, अजून कापायचे आहेत पण हे फ्राय करायला फक्त जरा वरून असे टाकायला. बाकी टोमॅटो बिमॅटो बना. इथं पण काकडे आहे की बो. आता जे काकडी कापून बघितली मी, ही बघा कडू होती जराशी. हे असले मार्केटमध्ये काकडे भेटतात ना, कधी कधी कडू असतात. हे दही आहे. ही इकडे आलं लसूण पेस्ट, मसाले. हे पहिल्यांदा मीठ टाकूया थोडं. मीठ, हळद आहे, गरम मसाला आहे, मिरची पावडर, मिरची पावडर. तर इकडे बघताय मसाले ॲड केले सर्व दादाने. तर आज थोडीशी वेगळी बिर्याणी बनवायची आहे. फ्राय करायचं आहे ना चिकन. कशावरती? आपण तवा आणलाय, तव्यावरती फ्राय चिकन, त्याच्यानंतर बिर्याणी. अरे वा, म्हणजे युनिक बिर्याणी बघू भेटत, म्हणजे खाऊक पण भेटत. ओके. तर हा इकडे कांदा फ्राय करायचं चालू आहे काम टोपातच. आणि विषय काय होणार माहिती आहे आता थोड्याच वेळात ऊन जाणार आहे चुलीवरती. तर चूल फिरवूक लागता काय कळत नाही, हे शिफ्ट करूक लागणारा चूल काय कळत नाही. तर उन्हात तरी बिर्याणी बनवूक लागत. तर समुद्र बऱ्यापैकी आता खवळला आहे. लाटबिटा आहेत बरीपैकी आणि हाय टाईड आहे, त्याच्यामुळे जरा जास्तच आहेत. ती छोटी मंडई आहे ती खेळते बघा. पाणी डीप नाही, ते कमी आहे पाणी. तर इकडे दादाने मसाला लावलेलं चिकन आहे. तर इकडे तवा ठेवला आहे गॅसवरती. तर गॅस आणले, पण विषय काय माहिती आहे, हवा मारणाची आहे. अशी जागा शोधूक लागतं, कोपरं शोधूक लागतं गॅस पेटवूची म्हटल्यावरती. तर चिकन फ्राय करून घ्यायचं. बराच वेळ गेले, एवढं चिकन आहे फ्राय करायला. तर इकडे वहिनी कांदा फ्राय करते. तर मागे प्लॅन होता चिकन रोस्ट करून बिर्याणी बनवायचा, पण तो प्लॅन तसाच राहिला. नंतर बघू नेक्स्ट टाइम कधीतरी. पावसातून कसं माहिती आहे, चिकन रेसिपी जरा बऱ्या वाटतात वाळात, पाणी पण असतं. पण पावसाची वाट बघतो, पाऊस काय पडोक नाही. गेल्या वर्षी लवकर सुरुवात केलेली, पण यावर्षी म्हणतात नाही. एकदाच पडलो फक्त परवा सकाळी, पण त्याच्यानंतर गेलो तो काय आलोच नाही परत. कुर्ले बिरले पकडूचे पण बाकी आहेत सगळे. पूर्ण फ्राय करायचं नाही, हलकंसं फ्राय करायचं आहे फक्त. पूर्ण शिजेपर्यंत फ्राय करायचं नाही. फक्त एक कोटिन आला ना फ्रायचं वरती कडकवालं, बस. एक बाजू मस्त फ्राय झाली. एवढं चिकन फ्राय करायचं म्हटल्यावर माका वाटतं अर्धा तास लागत ना भावेश? जास्तच लागत काय? कमीच सांगितलंय ना. हा हा, एकच नंबर. टाक बघू एवढं. खोल नाही आहे, पण तिकडे काटे बिटे लागतील. ती बघा खुशी मॅडम बघा काय करते. तर इकडे बघता, हे बघा चिकन एकदम मस्तपैकी फ्राय झालंय. बऱ्यापैकी फ्राय केलं आहे, म्हणजे जरासा उरला आहे. हा बघा एवढा उरला आहे. अजून तव्याचं काम अजून चालू आहे. चिकन फ्राय बघूया कसा झाला आहे. परफेक्ट आहे रे. मीठ वगैरे मसाले वगैरे परफेक्ट आहे. मस्त आहे एकदम नादकुळा.
ही मंडई परत बसली आहे कांदे कापायला. आता बारीक करायचा ना, डायरेक्ट चॉपरमध्ये. कांदा, टमाटर, मिरची नाही आणली, कोथिंबीर पण नाही आणली. चल चालते, बिर्याणी कोथिंबीरशिवाय पण चालते आम्हाला. ते बघा, ह्या चॉपरमध्ये कांदा भरला कविताने आणि नंतर तिला आठवलं की वरचं झाकण आहे ना चॉपरवरचं ते घरी राहिलं. त्याच्यामुळे आत्ता हातानेच कापायला पाहिजे बारीक कांदा. चॉपरने पटापट कांदा बारीक होतो आणि मस्तपैकी एकदम बारीक पण पाहिजे असेल ना तर बारीक पण चांगला होतो. ही छोटी मंडई खेळते ती बघा, तो बारक्या घेऊन गेला भावेशला तिकडे. इकडे ना कोण नसतं बीचवरती. ही एक मंडई आली बघा, हे दोघं तिघे जण आहेत, बाकी कोण नाही. आपला विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग. हा इकडे बघताय पाण्याला कड आलाय मस्तपैकी. आता त्याच्यात भिजवलेले तांदूळ. तिकडे बिर्याणी बनते. चिकन फ्राय करून झालं होतं, तांदूळ टाकलाय शिजायला. साधारण अर्धा पाऊण तास लागेल अजून. ही छोटी मंडई काय करते बघूया. या ही मंडई छोटी आपली आणि त्याच्यात एक मोठी मंडळी पण आहे. त्यांच्यासोबत उभं का धमाल करताय. खुशी आहे, बारक्या बाबू आणि भावेश. तर भावेश इथे बसला होता, बारक्या त्याला घेऊन आला इकडे समुद्रात खेळायला. मस्त वाटत असेल ना थंड थंड जरा उन्हापेक्षा. उन्हात भाजायला होतं हे मस्त गारगार. खुशी राईस रेडी झालाय मस्त एकदम. लांबडा लांबडा बघा, त्यात खडे मसाले वगैरे टाकलेत सगळं. हा इकडे कांदा आहे फ्राय केलेला. हा आपला बारीक चिरलेला कांदा. टमाटर घालून घेऊया. हा इकडे मस्तपैकी कांदा टोमॅटो घेतलाय भाजून. ते तिकडे चिकन आहे. ही हळद पावडर आहे. गरम मसाला. ही मिरची पावडर आहे. बिर्याणी मसाला. हे आपलं फ्राय केलेलं चिकन. तर हे चिकन टाकलं इकडे. कसं माहिती आहे, चिकनला आता पाणी सुटणार नाही कारण चिकन फ्राय केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायला लागेल. ही बघा फ्राय केलेल्या चिकनची मस्तपैकी ग्रेव्ही रेडी झाली. थोडंसं चिकन शिजायचं बाकी आहे, एकदम आपण परफेक्ट फ्राय नाही केलं आहे, थोडंसं फ्राय करायचं बाकी होतं. त्याच्यामुळे थोडंसं शिजू देत हलकंसं, त्याच्यानंतर मग राईस लावूया. तर ह्याच्यामध्ये राईस लावला मित्रांनो. बघा बिर्याणी रेडी म्हणायला हरकत नाही. थोडीशी ग्रेव्ही काढून ठेवली आहे ह्या राईससाठी. एवढा राईस अजून शिल्लक आहे. ठेवा झाकण. किती मिनटं? साधारण 5 मिनटं ही बिर्याणी रेडी. तर इकडे एका बिर्याणीचा टोप रेडी झाला आहे आणि अजून एक टोप आता. माका वाटतं जरा ह्याच्यात ग्रेव्ही कमीच होईत ना व नाही, त्याच्यातली एक ग्रेव्ही आहे. हां काय, आम्हाला पण चालतं कमी ग्रेव्हीवाला. तर ही गेली ग्रेव्ही टोपामध्ये मस्तपैकी.
मेन गोष्ट आपण कोथिंबीर पण विसरून आलो घरून. म्हणजे असं बाहेर जायचं असेल ना कुकिंगला तर काही ना काही वस्तू जर राहते कधी कधी. तर टाकला फ्राय केलेला कांदा थोडासा. आता मस्त की राईस टाकूया याच्यावरती. हा राईस परफेक्ट हा मस्त होईल. हां कलर वगैरे पण टाकला आहे ग्रीन आणि रेडवाला. ऑरेंजवाला होता की रेडवाला माहीत नाही. वा चला मित्रांनो आपल्या रेसिपी रेडी झाल्यात. हे बघा ह्याच्यामध्ये एक बिर्याणी आहे आणि ह्या टोपात एक बिर्याणी आहे. प्लेट बीट वापरले आपण ना त्या जाळून टाकूया. इकडे कचरा एवढी लोक करतात ना आई शपथ बेकार लोक आहेत. कचरा जाळून टाकायचा कधी पण. काय प्लास्टिक बिस्टिक होईल ते. तर इकडे बघताय मस्तपैकी इकडे आलोय. सावली पण आहे एकदम आणि एकदम क्लीन पण आहे इकडे. तर इकडे हे बघा इकडे लोक येत नाही ना तर इकडे बघा अजिबात तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही. पण त्या साईडला तुम्ही गेलात ना कडेला एवढा कचरा टाकलाय लोकांनी. बाटल्या त्याच्यात बिअरच्या बाटल्या दारूच्या बाटल्या मरणाच्या बाटल्या आहेत तिकडे. कचरा पण खूप आहे. तर इकडे मस्तपैकी आलोय. चला तरी बघा एवढी मंडई आहे आपल्याकडे. बारकू पाणी पिता आधी आल्याला. हे इकडे कोशिंबीर पण बनवली आहे. चला हे बिर्याणी वाढा. तर आज वेगळी बिर्याणी ट्राय करून बघूया. एक बस बस कारवा सगळ्यात कलर तो भाता वाटतं मिळून आहे बघतो वाटतं. बस एवढं पाणी पिऊन झालं सगळं. दिलंच नाही कोणी पाणी. दिलं नाही. आज पकडून तर का पाणी दिलं. तरी बघा मस्तपैकी बिर्याणी वाढली आहे दादाने. एक टोप शिल्लक आहे म्हणजे परफेक्ट होईल. नुसते खाऊन बघ सांगत नाही कोण कशी झाली. खाऊन झाली. कशी झाली आहे? मस्त झाली आहे. संधू खाल्लीस? नाही खाल्ली अजून. भावेश नाही सुरुवात केली. भावेश काय म्हणतोस? चिकन बिकन कसा आहे आतमधला? रोशन भाऊ तुझ्यापेक्षा भारी बनले आहे. होय ना. मी बिर्याणी शेफ नाही. बिर्याणी शेफ आमचं हो बघ बेस्ट सगळ्यात आहे. ए काय म्हणतो बारक्या की रेवो जात आहे सगळं हाताचो. आता काय करायचंय? तर या मित्रांनो जेवायला या. तर मग अशी टेस्ट करून बघितली आहे एकदम जबरदस्त झाली. चिकन फ्राय बिर्याणी पहिल्यांदाच खातो. ते चिकन पण फ्राय झालेलं आहे ते पण खाल्लं होतं. ते जबरदस्त झालेलं. हा आणि बिर्याणीतले पीस नाद खुळा. तर सुसाटमध्ये आता जेवतो. बाद में मिळते. तर मित्रांनो चला जेवण वगैरे झालंय मस्तपैकी. बरेच वाजलेत जवळजवळ 3:30 वाजून गेलेत. त्याच्यामुळे आता ना घरी जायचं आपल्याला. तर बाकीची मंडळी भावेश वगैरे हे बाईकवरून आलेत तर ती नंतर येईल. तर दादा तिकडे मस्तपैकी पाण्यात आंघोळ करतोय अजून. तर आपण तरी कल्टी मारूया पटापट आता. तर हा व्हिडिओ जर इथे एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.